होता आणि माझा जो ऑफिस होता ना, तो तर एक दिवशी काय झालं ना, की आमची डेडलाईन होती आणि आम्हाला थांबावं लागलं. तर एक असं रूम बनवलेला जिथे असं चिलिंग रूम होता तो, की झोपू शकतो. रात्रीचे 2:30 वाजले असतील, झोप लागलीच होती, की मला जोरात कोणतरी किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याच्याने उठलो. आता मला नाही माहिती की ते माझं भास होतं की खरोखर झालेलं. पण एक काही दिवसांनी असं माझे जे ऑफिसचे कलिग्स वगैरे होते, तर जेवताना वगैरे त्यांचं असं टॉपिक निघालं. तर मी पण बोललो, हां, मला एक दिवशी असं असं झालं. तर ते ऐकून सगळे शांत बसले. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. अजून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता एक, म्हणजे तुम्ही एवढे वर्ष हॉस्पिटलमध्ये काढले, तर तिकडे खरोखर असं भीतीचं वातावरण असतं की असं आले की लोक आता यूज टू इट झालेत, म्हणजे नक्की काय असतं? कारण की स्पेशली जिथे मॉर्च्युरी वगैरे असते तिथे असं म्हणतात की आता तिकडे बरेच पेशंट कधी कधी डेथ वगैरे होते किंवा काय होते, कधी काही काहींची नॅचरल होते, म्हणजे काही छोट्या मोठ्या कारणामुळे होते, काही काहींची सिरियस याच्यामुळे होते किंवा तर कधी कधी असतं तसं. म्हणजे मला तरी जाणवलं 1-2 वेळा ते आवाज येणं वगैरे किंवा रडण्याचा आवाज वगैरे किंवा इवन बेड 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 सरकवल्याचा खर 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 बेड सरकवल्याचा पण आवाज वगैरे असा जाणवलाय. तर कारण मी आधी, म्हणजे 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे, जेव्हा मी जॉब करत होतो आणि माझा जो ऑफिस होता ना, तो स्टार्टअप होता. आणि जो ऑफिस होता तो ॲक्च्युली खूप आधी, म्हणजे जवळजवळ 50, मला वाटतं 40 एक वर्ष आधी हॉस्पिटल होता आणि त्याला चेंज करून आता ऑफिस बनवला होता. पण तिकडे वेगवेगळे रूम्स डिवायडेड होते आणि त्या रूमच्या वरती अजूनही ते पाठी लावलेली होती की ऑपरेशन थिएटर आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो अशी एक वाईफ ठेवली. आता पूर्णपैकी त्यांनी रिनोव्हेट केला होता, पण तिथेही तरीही लोकांना असे अनुभव यायचे, म्हणजे खूप कमी यायचे पण यायचे. तर एक दिवशी काय झालं ना, की आमची डेडलाईन होती आणि आम्हाला थांबावं लागलं. तर एक असं रूम बनवलेला जिथे असं चिलिंग रूम होता तो, की झोपू शकतो आपण असं. आणि मला वाटतं मी पण माझं काम संपवलं, 2-1 वाजता जेवलो वगैरे, झोपायला गेलो आणि मला आठवते की मला झोप लागलीच होती. रात्रीचे 2:30 वाजले असतील, झोप लागलीच होती, की मला जोरात कोणतरी किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याच्याने उठलो. आता मला नाही माहिती की ते माझं भास होतं की खरोखर झालेलं. पण एका बाजूने आला, म्हणजे कसं होतं ना, ते एक माझी रूम ह्या बाजूला होती, ठीक आहे, कोपऱ्यात होती, मध्ये खूप मोठा पॅसेजच्या ह्या साईडला पण रूम्स, त्या साईडला पण रूम आणि मध्ये अशी एक पॅसेज होता आणि एकदम कोपऱ्यातून आलं जिथे किचन आहे. म्हणजे आता पॅन्ट्री होतं तिथे, हां, पण तिथून आलं. आणि मी जेव्हा दुसऱ्या दिवशी असं उठून, म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही, काही दिवसांनी असं माझे जे ऑफिसचे कलिग्स वगैरे होते, तर जेवताना वगैरे त्यांचं असं टॉपिक निघालं. तर मी पण बोललो, हां, मला एक दिवशी असं असं झालं. तर ते ऐकून सगळे शांत बसले. कारण त्या रूममध्ये जिकडे ती पॅन्ट्री आहे ना, तिथे लोकांना होतं अनुभव, स्पेशली रात्री, की रात्रीच्या वेळी जास्त होतो तो. हां, अचानक ते लॉक होते किंवा काहीतरी पडतंय. आता ते भासी असू शकतं, पण 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 ते खूप लोकांना तिथे झालंय. तर आमची पण ती पेशंट बेल वगैरे वाजते, ती तुमच्या बोर्डवरती पण दिसते, लाईट आलेली. जर तिकडे पेशंट नसेल तर ती बेल कशी आली? आवाज तर आला, पण लाईट पण आली, इंडिकेटरवरती लाईट पण आली. फक्त आवाजच आला तर चला भास झाला म्हणून, पण लाईट कशी आली? तर मग आम्ही विचारलं, तर म्हणतात नाही नाही, कनेक्शन लूज आहे. त्यावेळेला थोडीशी टाळाटाळ करून की कनेक्शन लूज आहे ना, मुली आहेत, घाबरतील वगैरे, म्हणून मग त्या काही गोष्टी अशा नाही क्लिअर करता. कारण कसं स्टाफ आहे, स्टाफ सोडून गेला तर दुसरा स्टाफ कसा येईल, कधी भेटेल, म्हणून मग कधी कधी नाही नाही, ते कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, नाही नाही, तिकडे वरती कोण राहतात ते रात्रीचे, त्यांचं काय ना काय शिफ्टिंगचं सामान बिमान असतं, असं सांगून वगैरे आवाज. आता खर रात्री तर 2-2:30 वाजता कशाला कोण बेड वगैरे सरकवेल आणि आवाज वगैरे होईल. आणि कधी कधी गेल्यानंतर पण असं एकदम अचानक अरे कोण गेलं का, किंवा कोणी आपल्याला बघितलं का, असं फील व्हायचं. हा, पास झाल्यासारखं, कसं 2 सेकंड आपण बघतो ना, कोणतरी गेल्यासारखं आपल्याला जस्ट पटकन पास होतं, तसं फील व्हायचं.